नमस्कार, मी आकाश जाधव पुन्हा एक मोठी न्यूज तुमच्यासमोर घेऊन येतोय. ती म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये एक्झाममध्ये झालेला बदल आणि त्या बदलाचा महाराष्ट्रातील मुलांवर होणारा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. आज तुम्ही ऐकलं असेल की एक मोठी न्यूज पेपरमध्ये आलेली की महाराष्ट्रात मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यामध्ये 13 वेगवेगळे निर्णय घेतले गेले. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल निपुण सेतू नावाच्या योजनेबद्दल सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. हे सगळे निर्णय महाराष्ट्रात होत असताना स्टाफ सिलेक्शन कमिशन कैक वर्षापासून हे निर्णय ऑलरेडी लागू करते आणि त्यांचं त्या पद्धतीने रिक्रुटमेंट चालू पण आहे. आत्ता तो कुठं राज्य शासन जे आहे ते 10वी लेवलच्या पदांना, 12वी लेवलच्या पदांना, ग्रॅज्युएशन लेवलच्या पदांना एकत्र करणे, एकत्र आणणं याच्यामध्ये प्रोसेस चालू असताना कैक वर्षापासून ही प्रोसेस जी आहे ती SSC मध्ये जी आहे ती त्या पद्धतीने होते. पण त्याच्यामध्येही एक मोठा बदल जो आहे तो सध्या झालेला आहे, जो महाराष्ट्रातील मुलांना एकदम फायदेशीर असणार आहे. तो काय आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. आणि तो जाणून घेत असतानाच एक अनाउन्समेंट मला करायची होती, ती म्हणजे 15 एप्रिलला आपली SSC आणि रेल्वे टार्गेट SSC म्हणजे SSC CGLची बॅच म्हणली की त्यामध्ये CHSL, MTS, सिलेक्शन पोस्ट, रेल्वेचा नॉन टेक्निकल पार्ट हा सगळा सिलेबस त्यामध्ये होतो. ही अशी आपली ऑफलाईन बॅच जी ती छत्रपती संभाजीनगर इथं दुपारी 1 ते 6 या वेळेमध्ये 15 एप्रिलपासून चालू होतीये. निश्चित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत 14 एप्रिलला येतोय. तर पहिला एक आठवडा बेसिक चालूच असतं. तर आठवड्याभरामध्ये 20-22 तारखेपर्यंत जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने जॉईन केलं तर मला असं वाटतं त्या गोष्टीचा बेनिफिट तुम्हाला होईल. त्याच्यासोबतच जर ऑफलाईन मोडमध्ये केलं तर ऑनलाईनमध्ये आपल्याकडून नेहमी होत असलेल्या चुका आपल्याला कळून येत नाहीत, पण ऑनलाईनमध्ये समजत नाहीत. पण ऑफलाईनमध्ये साधारणतः आसपास मुलं असतात, आसपास शिक्षक अवेलेबल असतात, तर ते कळत असल्यामुळे एक माझं ॲनालिसिस असं आहे की ऑफलाईन मोडमध्ये सिरियस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सिलेक्शनसाठी लागणारा वेळ हा ऑनलाईनपेक्षा 1/3 कमी असो. तर त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना करायचं आहे ते ह्या पद्धतीने करू शकतात. आता SSCच्या माध्यमातून ज्या 2026 मध्ये अपेक्षित जागा आहेत त्यामध्ये सिलेक्शन पोस्टची ॲड आलेली आहे. 3000 जागा सुद्धा त्या आलेल्या आहेत. पण CGL, CHSL, MTS, SSC GD, CPO, SSC JEE सगळ्यांमध्ये ह्या अपेक्षित जागा एवढ्या असणार आहेत आणि त्या असतात. ह्या अपेक्षित जागा म्हणजे एखाद्या मंत्रिमंडळानं काढून दिलेल्या रिक्त जागांची यादी आणि ती कधी भरणार याच्याबद्दल सांगितलेलं नाही असं होत नाही. तुम्ही प्रत्येक वर्षीची यादी काढा, इन्क्लुडिंग SSC 2020 ज्या वर्षी कोविड आणि 21 ज्या वर्षी कोविड जो आहे तो सगळ्यात टॉपला होता, त्या वर्षी सुद्धा ह्या ॲडव्हर्टाइजमेंट आलेल्या आहेत, रिक्रुटमेंट जी झालेली आहे. तर सर तुम्ही कोणत्या न्यूजबद्दल बोलत आहात? तर काल SSCच्या सिलेक्शन पोस्टची एक जाहिरात आलेली आहे आणि 3000 जागांसाठीची त्याच्याबद्दलचा डिटेल्ड व्हिडिओ मी बनवणार आहे. त्याच्यामध्ये काही जागा 10वी पास, काही जागा 12वी पास, काही जागा ग्रॅज्युएशन झालेल्या फ्रेशर मुलांना सुद्धा वेगळ्या जागा आहेत आणि एक्सपिरियन्सवाल्या मुलांना सुद्धा वेगळ्या जागा आहेत. तर सर नेमकं ह्या वर्षी असं काय मोठी गोष्ट झालं म्हणजे तुम्ही ह्या आवेशात सांगतायत की एवढा मोठा बदल झालेला आहे? तो मोठा बदल म्हणजे SSC मध्ये आता या वर्षीपासून सिलेक्शन पोस्टच्या ॲडपासून तरी चालू झालेला आहे की 60 मिनिटाचा वेळ विथ सेक्शनल टाइमर ऑफ 15 मिनिट फॉर ईच सेक्शन हा सगळ्यात मोठा बदल झालेला आहे. सर उसमें नया क्या है सांगतो. आतापर्यंत SSCच्या एक्झामवर एक मोठा पगडा जो आहे तो नॉर्थ इंडियन मुलांचा होता. निश्चितच गणित चांगलं असल्यामुळं ते मुलं त्या एक्झाममध्ये चांगलं करायचे आणि जुजबी जर इंग्रजीसारख्या विषयामध्ये काम केलं तर ते अशा पद्धतीनं बऱ्यापैकी पुढे निघून जायचे. का तर कोणत्या सेक्शनला सेक्शनल कट ऑफ नव्हताच. पण सेक्शनल कट ऑफ ॲड केल्याच्या नंतर जर तुम्ही बघितलं की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आलं की भारताची इंग्रजी चांगली अधिक चांगली होत जाते. म्हणजे नॉर्थ इंडियापासून ते साऊथ इंडियापर्यंत त्यांना मध्ये वेस्ट इंडिया लागतो, तर अशा पद्धतीने ती चांगली होत जाते. तर निश्चितच ह्या एक्झाममध्ये जो पगडा आतापर्यंतचा नॉर्थ इंडियातल्या मुलांचा चांगला आहे. ज्या वेळेला सेक्शनल कट ऑफ लागू होईल, आता ही या सीझनची पहिली एक्झाम आहे SSCची, ह्याला लागू झाला तर दाट शक्यता 99.99% चान्सेस आहेत की अपकमिंग सगळ्या एक्झाममध्ये सेक्शनल कट ऑफ ॲड होईल. आणि तो ॲड झाला की आता जो मोठमोठे आपल्याला दिसतंय की एवढे मोठमोठे कट ऑफ लागत आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा मोठे लागणारे कट ऑफ, ओव्हरऑल कट ऑफ खाली येतील. नंबर 2, प्रत्येक विषयात चांगलं करावं लागत असल्यामुळं हा नॉर्थवाल्या बऱ्यापैकी मुलांचा जो विषय आहे तो इंग्रजीमध्ये खराब होणार आहे आणि याची एक चांगली संधी, नामी संधी वेस्टर्न इंडियाच्या मुलांना आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील मुलांना आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही मंत्रिमंडळाच्या निर्णयाची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. त्याचं पुन्हा
ते झाले निर्णय इम्प्लिमेंट होतात का नाही त्याचं वाट पाहण्याची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर निपुण सेतू येतो का नाही ते वाट पाहण्याची आवश्यकता नाही आहे. कारण की ह्या सगळ्या गोष्टी बनाया काही वर्षापासून तुमच्यासाठी ज्या त्या तयार आहेत. 1 जानेवारीपासून तुम्ही पाहिलं असेल सरळ सेवेची परीक्षा MPSC कडे जाणार पण जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिल गेला, कधी जाणार? मधल्या काळात 3-4 एक्झाम झाल्या, त्या IBPS TCS ने घेऊन टाकल्या. जाणार तर कधी जाणार, कोणत्या जाणार? विद्यार्थ्यांना हेच माहित नाही की आपला पुढचा अभ्यास हा TCS IBPS पॅटर्नने करायचा की MPSC पॅटर्नने करायचा. तर एक क्लॅरिटी एक्झामच्या हिशोबानं तुमच्या समोर आहे ही SSC सिलेक्शन पोस्ट आणि त्यानंतर CGL, CHSL, MTS आणि तत्सम रेल्वेच्या एक्झाम पासून सगळ्यांसाठी एका कॉमन अभ्यासावर आधारित ह्या परीक्षा आहेत. तर सेक्शनल टायमिंग चालू झाल्याचा फायदा, ओव्हरऑल कट ऑफ खाली जाईल आणि त्यातल्या त्यात इंग्रजी सारख्या विषयामध्ये काही पोरांचा गेम होणार असल्यामुळं त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील बऱ्यापैकी विद्यार्थी त्या ठिकाणी जे आहेत ते कंपॅरेटिव्ह जर आपण बघितलं तर त्यांचं इंग्रजी हे बाकी वरच्या राज्यातल्या मुलांपेक्षा चांगलं आहे. तर अशा ठिकाणी चांगला फायदा हे विद्यार्थ्यांना होणार आहे. त्याच्यामुळं ह्या जागा बघा आणि ह्या जागा बघून या वर्षीच्या एक्सपेक्टेड जागा आहेत, ह्या जागा बघा आणि ह्या जागा बघून लगेचच्या लगेच आपापल्या परीक्षांच्या तयारीला जे ते लागून जा. इथे जे आहे तुम्हाला ही तयारी करत असताना जे आपले फॅकल्टीज आहेत हे बऱ्यापैकी त्या विषयातले तज्ज्ञ आणि SSC रेल्वेच्या परीक्षांना वाहून घेतलेले जे ते फॅकल्टी आहेत. तर मी तुम्हा सगळ्यांची वाट पाहतोय. 15 एप्रिलपासून साधारणतः पहिल्या आठवड्यात आलं तर खूप बरं होऊन जाईल. पहिल्या आठवड्यामध्ये बेसिक चालू असतं. तर ह्या पद्धतीनं आतापासून त्या गोष्टीवर इन्व्हेस्टमेंट केली तर आपली एका बॅचमध्ये SSCची म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनची, रेल्वेची, IBची, त्यानंतर तत्सम जेवढ्या काही एक्झाम ह्या पॅटर्न होतात ह्या सगळ्या पॅटर्नवर होणाऱ्या परीक्षांची तयारी एका बॅचच्या माध्यमातून होऊन जाईल. तर वाट कसली बघता, लगेचच्या लगेच सगळ्यांनी आपापली तयारी जी ते स्टार्ट करून द्या. कारण की एक मोठा बदल हा जो महाराष्ट्राच्या हिशेबाने चांगला होता तो आपल्यासाठी होऊ घातलेला आहे. धन्यवाद.